सगळ्यांना नमस्कार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज विद्याशक्तीचा विज्ञानचा क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं आहे तुम्ही? कसं गेलं तुमचा पूर्ण दिवस? येस, आय होप सगळ्यांचा दिवस बरं गेले. तुम्ही संडे पण लई खूप मस्ती केला म्हणून घेतो. सो आजचा क्लास आम्ही स्टार्ट करूया. बट बिफोर आम्ही आमचं मोटिवेशनल कोट बघून घेऊन येऊया मन. सो आता आम्ही माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर कराले. हे सगळ्यांना दिसालंय माझं स्क्रीन. ओके, सो आमचा कोट काय काय सांगतंय. टू अकम्प्लिश ग्रेट थिंग्स वी मस्ट नॉट ओनली ऍक्ट बट ऑल्सो ड्रीम, नॉट ओनली प्लॅन बट ऑल्सो बिलीव. सर कोण तर सांगता ह्याचा अर्थ काय आहे म्हण. टू अकम्प्लिश ग्रेट थिंग्स वी मस्ट नॉट ओनली ऍक्ट बट ऑल्सो ड्रीम, नॉट ओनली प्लॅन बट ऑल्सो बिलीव. एनीबडी? येस. ह्याचा अर्थ काय आहे म्हटलं तर आम्ही कोणचा तर विषय अचीव करायला आम्ही ड्रीम करायचं लई इम्पॉर्टंट आहे. विदाउट ड्रीमिंग वी कॅनॉट अचीव एनिथिंग. ओके, सो पहिलं आम्ही ड्रीम्स बघाव. सो काय आम्ही ड्रीम्स बघून घेतो ते अचीव करायला आम्ही ऍक्ट करावं म्हटलं तर एफर्ट्स घालाव. ओके, सो त्या ड्रीमला अचीव करायला आम्ही काय काय एफर्ट्स घालतो. ऍक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल आम्ही प्लॅन करतो, असं करायचं म्हण. येस ऑर नो? सो ते प्लॅनिंग मध्ये आम्हाला ट्रस्ट राहावं, आम्हाला आमच्यावरती बिलीव्ह राहावं की एक ना एक दिवस आम्ही काय ड्रीम आम्हाला हाय नाही ते वन ऑर दी अदर डे आम्ही अचीव करून घेतो म्हण. सो दॅट्स वाय आम्ही कोणचं बी एफर्ट्स काय तर आम्ही लाईफ मध्ये काय तर एक गुड पोझिशन मध्ये यावं, आम्ही सक्सेसफुल व्हावं म्हटलं तर आता आम्ही ड्रीम्स बघा. सो ते ड्रीम्सला आम्ही सक्सेसफुली अचीव करायला एफर्ट्स घाला. आणि आम्ही काय पण प्लॅन करतो ते ड्रीम्स अचीव करायला एफर्ट्स घालायला, ते प्लॅन मध्ये आम्हाला बिलीफ राहावं, आम्हाला ट्रस्ट राहावं की एक ना एक दिवशी हे सगळी एफर्ट्स आम्हाला फ्रुटफुल रिझल्ट देते म्हण. ओके. येस. सो आजचं मोटिवेशनल कोट बघून घेतलो. सो आमचा क्लासकडे जाऊया. लास्ट क्लास आम्ही काय शिकलो. आम्ही फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज मध्ये वरती डिस्कशन केलतो. येस. सो आज एक नवीन टॉपिक वरती सिम्युलेशन बघूया आणि त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. दॅट इज स्टोमॅटा. सो स्टोमॅटा कुठं बघता तुम्ही? वेअर कॅन यू सी स्टोमॅटा? सो मी माझं स्क्रीन शेअर करते तुमच्या संग. येस, सगळ्यांना दिसालय? एव्हरीबडी कॅन सी द स्क्रीन. फर्स्टली मला सांगा, टोमॅटो तुम्हाला दिसतंय? टोमॅटो कुठं राहते? हे वर्ड तुम्ही कुठं तर ऐकला? येस. टोमॅटो आम्ही प्लांट्स मध्ये बघतो. येस ऑर नो? टोमॅटो आम्ही कुठं बघतो? प्लांट्स मध्ये बघतो. येस ऑर नो? येस. येस. वेन वी स्टडी अबाउट प्लांट्स बद्दल आम्ही कवा स्टडी करतो, प्लांट सेल राहू दे या फिर प्लांट्स वरती आम्ही कवा स्टडी करतो नाही, तेव्हा आम्ही स्टोमॅटा मन एक वर्ड आम्हाला दिसते, त्याच्याबद्दल आम्ही वाचतो. सो स्टोमॅटा इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट है ना. प्लांट्स मध्ये हे एक प्रमुख ह्याचं पात्र आहे आणि हे एक लई इम्पॉर्टंट भाग आहे प्लांट मध्ये. ओके, सो आज आम्ही त्याच्यावरती डिस्कशन करू आपण. ओके. येस. सो एव्हरीबडी रेडी? फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज स्टोमॅटा? स्टोमॅटा म्हटलं तर काय? Stomata are very tiny openings present on the surface of leaves and young stems of plants. They help the plant take in and release gases. So stomata म्हटलं तर काय? स्टोमॅटा म्हटलं तर एक धाकटी धाकटी लई छोटी छोटी ओपनिंग्स राहते ती लीव्सची सरफेस वरती. म्हटलं तर लीव्स काय राहते, लीफ पत्ता काय राहते नाही, पत्त्यावरती एक धाकटी धाकटी ओपनिंग्स राहते. या फिर यंग स्टेम्स ऑफ प्लांट्स म्हटलं तर धाकटी धाकटी काय प्लांट्स राहतात नाही, त्याच्या स्टेम्स वरती टोमॅटा आम्हाला दिसते. तो स्टोमॅटा कशाला हेल्प करते? स्टोमॅटा प्लांट मध्ये गॅसेस आत घ्यायला आणि बाहेर सोडायला
ओके, टेकिंग अँड रिलीजिंग गॅसेसला आत घ्यायला आणि बाहेर सोडायला आम्ही स्टोमॅटाचा उपयोग करतो. ओके, each small opening is surrounded by two special cells called guard cells, so which control when the opening opens and closes. So एक एक काय ओपनिंग्स राहते ती काय स्टोमॅटा राहते ने हर एक ओपनिंग काय आहे ने टू स्पेशल सेल्स राहते त्याच्या आजूबाजू ते ओपनिंगच्या आजूबाजू दोन स्पेशल सेल राहते ती ते स्पेशल सेल्सचं नाव काय गार्ड सेल्स म्हणून सांगतो मी. सो गार्ड सेल्स कंट्रोल करते ती स्टोमॅटाची ओपनिंग आणि क्लोजिंग काय ते वॉल क्लोज आणि ओपन काय होतंय ने ते कोण कंट्रोल करते ती गार्ड सेल्स कंट्रोल करते. सो कॅन यू सी दिस इज टोमॅटा असं दिसतंय स्टोमॅटा. ओके, हे तुम्ही काय बघालो ने सेंटर मध्ये हे स्टोमॅटल पोर म्हणून सांगतो आम्ही. सो हे ओपन होते आणि क्लोज पण होते आणि हे बघा इथं गार्ड सेल्स आहे बघा, दोन गार्ड सेल्स आहे. कॅन यू सी दिस, दिस आर द गार्ड सेल्स, हे कंट्रोल करते ती स्टोमॅटल पोरचं ओपनिंग आणि क्लोजिंग. ओके, ह्याला आम्ही व्हॅक्यूल म्हणून सांगतो. हे न्यूक्लियस आहे, हे सबसिडरी सेल आणि हे आहे थिक इनर वॉल, एपिडर्मल सेल, क्लोरोप्लास्ट, हे सगळी स्टोमॅटाची पार्ट्स आहे. स्टोमॅटा असंच दिसते. ओके, सो टाइप्स ऑफ टमाटा वेगळ्या वेगळ्या प्लांट्स मध्ये आम्हाला वेगळ्या वेगळ्या टाइप मध्ये टमाटा दिसते. प्लांटचं स्ट्रक्चर पण डिफरंट राहते, हर एक प्लांट वेगळं राहते, सेम नाही राहते. सो ऑब्विसली प्लांटचं स्ट्रक्चर प्लांट डिफरंट आहे म्हटलं तर टमाटा पण टमाटाची स्ट्रक्चर्स पण वेगळं वेगळं राहते. ओके, येस, मेकॅनिझम ऑफ स्टोमॅटल ओपनिंग अँड क्लोजिंग. सो स्टोमॅटा ओपन आणि क्लोज कवा होते ते बघू आपण. स्टोमॅटा ओपन अँड क्लोज बिकॉज ऑफ चेंजेस इन वॉटर इनसाइड द गार्ड सेल्स. When the water enters the guard cells, they become swollen and firm. This makes the stomata open. So stomata कशाला ओपन आणि क्लोज होते ती, कशाला म्हटलं तर गार्ड सेल्स आत काय पाणीचं कंटेंट राहते ने, पाणीचं कंटेंट चेंज हुआ कसं होतंय तसं स्टोमॅटो ओपन तर होते नाहीतर गार्ड क्लोज तर होते. ओके, सो पाणीचं कंटेंट मध्ये काय तर गार्ड सेल्स आत काय पाणीचं कंटेंट राहते ने ते व्हेरिएशन होलं तर त्याच्यामध्ये चेंज होलं तर स्टोमॅटो ओपन तर होते क्लोज तर होते. सो ओपन कवा होते, पाणी गार्ड सेल मध्ये एंटर होते. सो ते एंटर होलं तर गार्ड सेल्स काय होऊन सोडते ती स्वोलन होऊन सोडते, स्वोलन होऊन स्ट्रॉंग फर्म असं मोठं होऊन सोडते ते, त्याच्यासाठी स्टोमॅटो ओपन होते. when the guard cells lose water they become soft and shrink. सो गार्ड सेल्स मध्येच पाणी बाहेर गेलं ते पाणी लूज होलं तर बाहेर गेलं तर गार्ड सेल्स सॉफ्ट होऊन सोडतात आणि ते श्रिंक होऊन सोडतात. मोठं झालं तर आता धाकटं होऊन सोडते, त्याच्यासाठी स्टोमॅटा क्लोज होऊन सोडते. ओके, सो स्टोमॅटा डे टाइम सकाळी ओपन होते आणि रात्री क्लोज होते. स्टोमॅटाची फंक्शन्स काय काय आहे. First, so stomata help in releasing water from the plant into the air as water vapor. This process is called transpiration. So stomata कशाला हेल्प करते, ट्रान्सपिरेशन प्रोसेस कॅरी आउट करायला प्लांट्सला हेल्प करते. सो ह्या प्रोसेस मध्ये काय होते, स्टोमॅटा ते काय क्लोज आणि ओपन होते ने ते वॉल्स त्याच्यामध्येच पाणी रिलीज करते एअर मध्ये, हवामध्ये पाणी वॉटर वेपर फॉर्म मध्ये रिलीज करते. ओके, सो स्टोमॅटा प्लांटला हेल्प करते, त्याच्यामध्ये प्लांट मध्ये काय एक्सेस वॉटर राहते ने ते हवामध्ये वॉटर वेपर फॉर्म मध्ये रिलीज करून सोडते. दिस इज ह्या प्रोसेसला आम्ही काय म्हण सांगतो, ट्रान्सपिरेशन म्हण सांगतो. सो फर्स्ट फंक्शन काय आहे स्टोमॅटाचं, पाणीमध्ये काय पाणी राहते ने ते हवामध्ये रिलीज करायचं, ते पण वॉटर वेपर फॉर्म मध्ये. सो स्टोमॅटा ट्रान्सपिरेशन प्रोसेसला हेल्प करते. ओके, नेक्स्ट
They also help the plant take in carbon dioxide and give out oxygen during photosynthesis. So, stomata photosynthesis process मध्ये पण help करते. कसं help करते? सो कार्बन डायऑक्साइड आत घेते आणि ऑक्सिजन बाहेर रिलीज करते. सो ते तुम्हाला फोटोसिंथेसिस प्रोसेस माहिती आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये काय होते? ग्रीन प्लांट्स त्यांचं स्वतःच जेवण रेडी करून घेतात. येस ऑर नो? ह्या प्रोसेस मध्ये कार्बन डायऑक्साइड इनहेल करते आणि म्हटलं तर आत घेते ती आणि बाहेर ऑक्सिजन सोडते. येस ऑर नो? सो स्टोमॅटो हेल्प करते. स्टोमॅटा हेल्प करते कार्बन डायऑक्साइड बाहेर रिलीज करायला आणि ऑक्सिजन आत घ्यायला. ते काय ओपन आणि क्लोज होते ने, ते फॉर्म मध्ये कार्बन डायऑक्साइड बाहेर जाते, ऑक्सिजन आत, सॉरी, कार्बन डायऑक्साइड आत येते, ऑक्सिजन बाहेर जाते. सो स्टोमॅटा फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये पण हेल्प करते. Third function. Stomata help to maintain the right amount of water in the plant by opening and closing according to weather. तो स्टोमॅटा कशाला हेल्प करते? स्टोमॅटा प्लांट मध्ये एक करेक्ट पाणीचं अमाऊंट मेंटेन करायला हेल्प करते. सो फर्स्ट फंक्शन मध्ये आम्ही शिकलो ट्रान्सपिरेशन प्रोसेसला हेल्प करते म्हण. सो त्या प्रोसेस मध्ये काय होतं? एक्सेस वॉटर, प्लांट मध्ये काय एक्सेस वॉटर राहते ते वॉटर वेपर फॉर्म मध्ये हवामध्ये स्टोमॅटा रिलीज करून सोडते म्हण. सो ह्याच्यासाठी काय होते? प्लांट मध्ये करेक्ट अमाऊंट पाणीचं करेक्ट अमाऊंट मेंटेन करते. पाणी जास्त पण नाही राहते, कमी पण नाही राहते. स्टोमॅटा हेल्प करते प्लांटला की एक्झॅक्ट अमाऊंट किती पाणी पाहिजे प्लांटला तेवढं अमाऊंट मेंटेन करायला हेल्प करते. सो हे कुठं कोणत्या वरती डिपेंड राहते? वेदर वरती डिपेंड राहते. वेदर क्लायमेट वरती डिपेंड राहते. सो आता समर सीझन चालू होलं, सो पाणी लई जास्त पाहिजे. येस ऑर नो? हीट जास्ती राहते, जास्त राहते ह्या टायमाला. येस. सो ह्या टायमाला टमाटा कम, येस, कम पाणी रिलीज करते हवामध्ये. ओके. Fourth function, they look like tiny mouths on the surface of leaves and control the exchange of gases between the plant and the air. So, टोमॅटो कसं दिसते? टोमॅटो एक धाकटी धाकटी, आमचं माउथ कसं राहते ने? कॅन यू सी द माउथ? आमचं माउथ कसं आहे? तोंड कसं आहे? येस. ते तोंड क्लोज पण होते, ओपन पण होते. आम्हाला कवा पाहिजे तेव्हा आम्ही क्लोज करतो, कवा पाहिजे तेव्हा ओपन करतो. तो टोमॅटो पण तसंच आहे, एक धाकट तोंड आहे. कुठं राहते हे? हे लीफचं काय सरफेस राहते ने ह्याच्यावरती. हे लीफ आहे तो ह्याच्यावरती काय त्याचं सरफेस आहे ने त्याच्यावरती राहते ती. आणि हे काय कंट्रोल करते ती? एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन रिलीज करायचं, इनहेल करायचं. येस ऑर नो? पाणी, प्लांट आणि हवामध्ये ह्यानी गॅसेस एक्सचेंज व्हायचं कंट्रोल करते ती. कवा पाहिजे तेव्हा ओपन होऊन गॅसेस रिलीज करते ती, कवा पाहिजे तेव्हा इनहेल करून आत घेऊन ते माउथ काय राहते क्लोज करून घेऊन सोडते. ओके. सो टोमॅटो एक धाकटी तोंड तोंड सारखं राहते लीफच्या सरफेस वरती. ह्या प्लांट आणि हवा मधीच काय गॅसेस एक्सचेंज होते त्याला कंट्रोल करते. ओके. Next, fifth function. Usually, stomata open during the day when there is enough sunlight for photosynthesis. They close at night to reduce water loss and save water. So, stomata कवा ओपन होते? डे लाईट मध्ये. ओके, डे मध्ये. सकाळी स्टोमॅटा ओपन होते. कशाला म्हटलं तर सनलाइट खूप राहते, सूर्याचं किरण खूप राहते. सो तवा त्यांनी फोटोसिंथेसिस प्रोसेस कॅरी आउट करायला, कम्प्लीट करायला त्यांना इनफ टाइम लई जास्त राहते. सो तेव्हा ते ओपन होते आणि रात्री काय होऊन सोडते? क्लोज होऊन सोडते. कशाला म्हटलं तर ओपन राहिलं तर पाणी बाहेर जाऊन सोडते, लॉस होऊन सोडते. येस ऑर नो? सो पाणी सेव्ह करायला त्यांनी रात्री क्लोज होते. ओके. सो टोमॅटो सकाळी डे मध्ये कशाला ओपन राहते? कशाला म्हटलं तर सनलाइट खूप राहते, तो तवाच त्यांनी फोटोसिंथेसिस प्रोसेसला पण प्लांटला हेल्प करते. सो तवा ते ओपन राहते. रात्री क्लोज होऊन सोडते बिकॉज
पाणी लॉस व्हायचं कम करायला ते क्लोज होऊन सोडते. ओके. सो ह्या इथं आम्ही काय शिकलो? स्टोमॅटा म्हटलं तर काय? स्टोमॅटा कवा ओपन होते, कवा क्लोज होते, स्टोमॅटाची पार्ट्स आणि स्टोमॅटा कसं दिसते ते पण बघितलो, आणि फंक्शन्स ऑफ स्टोमॅटा बघितलो. ओके. येस. आता आम्ही जस्ट अ मोमेंट. आता मी तुम्हाला दाखवते कसं स्टोमॅटाचं सेक्शन कसं क्लिअरली राहतंय मग. येस. सो स्टोमॅटो बघा कसं आहे मग. ओके. ओपन राहते. येस, ओपन हुलय हे. सो हे काय आहे? क्लोरोप्लास्ट. हे स्टोमॅटाचं ओपनिंग आहे. ओके. हे याला आम्ही बघितलो, दिस इज न्यूक्लियस, ह्याला आम्ही न्यूक्लियस म्हणून सांगतो. हे दोघी काय आहे? गार्ड सेल्स. गार्ड सेल्स आम्ही स्टार्टिंग मध्येच बघितलो. स्टोमॅटाचं ओपनिंगचं आजूबाजू दोन सेल्स राहते, ते कंट्रोल करते स्टोमॅटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग. सो त्याला गार्ड सेल्स म्हणून सांगतो. हे काय आहे? एपिडर्मल सेल आहे हे. ओके. सेम क्रॉस सेक्शन मध्ये कसं दिसते बघा. हे क्लोज होलंय, टोमॅटोचं पोर क्लोज्ड आहे. हे ओपन होलंय. ओके. ऑल राईट. इथं बघा, ओपन टोमॅटा बघा इथं. सो टोमॅटो ओपन कवा होतंय ने? हे दिस इज पत्ता, दिस इज लीफ है की नाही? हे लीफ आहे, हे पत्ता आहे. पत्त्यामध्येच आत आम्हाला ते मायक्रोस्कोप मध्ये आम्ही ते ठेवलं तर आम्हाला क्लिअरली दिसते. युजली आम्ही डायरेक्टली बघतो म्हटलं तर आम्हाला स्टोमॅटा नाही दिसते. ओके. सो ह्याच्यामध्ये त्यांनी झूम करून घेऊन तुम्हाला दाखवलेत बघा. हे ओपन स्टोमॅटा आहे. स्टोमॅटाचं ओपन पोर काय आहे? ते ओपन होलंय बघा. सो तवा काय इनहेल करून घेते ते? कार्बन डायऑक्साइड आत घ्यायले. CO2 म्हटलं तर कार्बन डायऑक्साइड आत घ्यायले. येस ऑर नो? येस. सो क्लोज्ड स्टोमॅटा क्लोज. ते क्लोज व्हायच्या टायमाला बाहेर काय रिलीज करते? ऑक्सिजन रिलीज करते, आणि एक्सेस वॉटर, जास्त पाणी राहिलं तर प्लांट मध्येच जास्त पाणी बाहेर वॉटर वेपर फॉर्म मध्ये रिलीज करून सोडते. सो ओपन स्टोमॅटा म्हटलं तर कार्बन डायऑक्साइड आत घेते. क्लोज स्टोमॅटा होलं तर ऑक्सिजन आणि पाणी बाहेर सोडून क्लोज करून सोडते. ओके. This is how opened and closed stomata looks. Okay? Yes. So आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करूया. मग नेक्स्ट क्लासमध्ये ह्या टॉपिक कंटिन्यू करूया. नेक्स्ट टॉपिक मध्ये, नेक्स्ट क्लासमध्ये आम्ही स्टोमॅटा टॉपिक वरती सिम्युलेशन बघूया, MCQ सेशन, आणि स्टोमॅटाची पार्ट्स नेमिंग करूया मग. सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करतो. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.